आज आपण गाड्यावर जशी दाबेली मिळते परफेक्ट तशीच दाबेली घरी बनवणार आहोत। दाबेली बनवण्यासाठी लागणारा मसाला शेंगदाणे, लाल चटणी, चिंच चटणी सर्व आपण घरीच बनवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला आपण दाबेलीचा मसाला तयार करून घेतोय। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। त्यामध्ये 2 चमचे खोबरं टाकून घेतीये, 2 चमचे धने टाकून घेतीये, 1 चमचा जिरे टाकून घेतीये, अर्धा चमचा लवंग टाकून घेतीये, अर्धा चमचा मिरे टाकून घेतीये, एक दालचिनीचा छोटासा तुकडा टाकून घेतीये, 1 चमचा कच्ची बडीशोप टाकून घेतीये, 2 ते 3 तेजपान टाकून घेतीये, 1 चक्रफूल टाकून घेतीये, 1 मोठी इलायची टाकून घेतीये। मसाला आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठीच फक्त भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची, नाहीतर मसाला आपला करपू शकतो। मसाला भाजून झालेला आहे, तो प्लेटमध्ये काढून मी मिक्सरला बारीक करून घेतीये। मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला टाकून घेतला आहे। त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची 2 चमचे, तिखट लाल मिरची 1 चमचा, अर्धा चमचा मीठ टाकून अर्ध्या चमचापेक्षा कमी काळं मीठ टाकून घेतीये व मिक्सरला बारीक करून घेतीये। मस्त असा आपला दाबेलीचा मसाला तयार झालेला आहे, तो मी एका बाउलमध्ये काढून घेतीये। हा मसाला तुम्ही 2 ते 3 महिन्यांसाठी स्टोर करून ठेवू शकता। आता आपण दाबेलीसाठी लाल चटणी तयार करून घेतोय। त्यासाठी मी 2 चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले, त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलंय, अर्धा चमचा मीठ टाकून घेतलंय, त्यामध्ये थोडं पाणी टाकून मिक्सरला बारीक अशी पेस्ट तयार करून घेते मी। चांगली अशी लाल चटणी तयार झालेली आहे, ती मी एका बाउलमध्ये काढून घेतीये। आता आपण दाबेलीसाठी चिंचेची चटणी करून घेतोय। त्यासाठी मी इथे 4 तासापूर्वी चिंच भिजत घालून घेतलेली होती, त्याचा पूर्णपणे कोळ काढून घेतलेला आहे, तो मी कढईमध्ये टाकून घेतीये। मी इथे साधारण अर्धी वाटी चिंच घेतलेल्या होत्या, त्यामध्ये मी 4 चमचे साखर टाकून घेतीये, 1 चमचा लाल तिखट टाकून घेतीये, अर्धा चमचा जिरेपूड टाकून घेतीये, अर्धा चमचा चाट मसाला टाकून घेतीये व चवीनुसार मीठ टाकून घेतीये। चांगलं मिक्स करून घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं। गॅसची फ्लेम हाय टू मीडियम ठेवायची। चांगली अशी चिंचेची चटणी आपली तयार झालेली आहे, ती मी एका वाटीमध्ये काढून घेतीये। चिंचेची चटणी तयार झालेली आहे। आता आपण मसाला शेंगदाणा तयार करून घेतोय। त्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, त्यामध्ये मी चाट मसाला टाकून घेतीये, अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतीये, अर्धा चमचा आपण दाबेलीचा मसाला केलेला आहे तो टाकून घेतीये, चवीनुसार मीठ टाकून घेतीये, 1 चमचा तेल टाकून घेतीये, एखादा मिनिटभर मी परतून घेतीये। आपला मसाला शेंगदाणे तयार झालेले आहे, ते मी एका वाटीमध्ये काढून घेतीये। आपला मसाला शेंगदाणे तयार झालेला आहे। आता आपण दाबेलीसाठी सारण तयार करून घेतोय। त्यासाठी मी इथे 5 ते 6 बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे,
ते मी आता किसणीने किसून घेते आहे. तुम्ही इथे हाताने कुस्करून टाकले तरी चालेल. आता आपण स्टफिंग करायला घेऊ. मी इथे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये तेल टाकून घेते आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची. त्यामध्ये मी आता लाल मिरची 1 चमचा टाकून घेते आहे. अर्धा चमचा जिरेपूड टाकून घेते आहे. आणि जो आपण दाबेलीचा मसाला तयार केलेला होता तो 2 चमचे मी दाबेलीचा मसाला टाकून घेते आहे. चांगला असं मिक्स करून घेते आहे. त्यामध्ये मी बटाटा टाकून घेते आहे. चांगला असं मिक्स करून घ्यायचं. सारण आपल्याला थोडं पातळ लागतं, त्यामुळे मी त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेते आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडं सैल असलं म्हणजे पावाला आपल्याला सारण व्यवस्थित लावता येतं. एकदम छान असं आपलं सारण तयार झालेलं आहे. त्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. 1 ते 2 मिनिटासाठी चांगलं मिक्स करून एका प्लेटमध्ये काढून घेते मी. व्यवस्थित असं मी प्लेटवर काढून घेते आहे. त्यावर मी खोबरं टाकून घेते आहे. सर्व बाजूने व्यवस्थित असं खोबरं टाकून घेते आहे. त्यावर मसाला शेंगदाणा टाकून घेते आहे. डाळिंब टाकून घेते आहे. त्यावर मी आता भरपूर असा कांदा टाकून घेते आहे. कोथिंबीर टाकून आपलं दाबेलीचं सारण तयार झालेलं आहे. इथे मी बेकरीमधनं ताजे पाव आणलेले आहे. ते मी मध्ये सुरीने कट करून घेते आहे. व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. पावाच्या मधल्या बाजूला सर्व बाजूंनी व्यवस्थित अशी लाल चटणी लावून घ्यायची. लाल चटणी लावून झालेली आहे. आता चिंचेची चटणी व्यवस्थित लावून घेते आहे. चिंचेच्या चटणीमुळे दाबेलीला छान अशी टेस्ट येते. आता आपण भरपूर असं सारण भरून घेतोय. व्यवस्थित असं सारण भरून घ्यायचं. त्यावर मसाला शेंगदाणा टाकून घ्यायचे. डाळिंब टाकून घेते आहे. चांगलं असं दाबून घ्यायचं व सर्व बाजूनी व्यवस्थित अशी शेव लावून घ्यायची. इथे मी गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे व त्यावर बटर टाकून त्यावर दाबेली ठेवून घेते आहे. दाबेली आपल्याला छान अशी फ्राय होऊ द्यायची आहे. अशीच मी दुसरी पण दाबेली बनवून घेते आहे. सर्व दाबेली तयार करून झालेले आहे. व्यवस्थित अशा बटरमध्ये दोन्ही बाजूंनी चांगल्या अशा फ्राय करून घ्यायच्या. खालच्या बाजूनी व्यवस्थित अशा फ्राय झालेल्या आहे. आपण त्या आता उलट्या करून घेऊ. छान अशा आपल्या दाबेली तयार झालेल्या आहे. मी आता प्लेटमध्ये काढून घेते आहे. प्लेटमध्ये काढून झालेले आहे.
आता आपण सर्विंग प्लेटमध्ये घेऊया। मस्त अशी दाबेली तयार झालेली आहे। एकदा नक्की ट्राय करा व कशी झाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा।